तुम्हाला माहिती का, जर हलकेसे गरम करून गार केलेले ड्रायफ्रुट्स जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तर पावडर छान तयार होते, चवीलाही चांगली लागते. याच पद्धतीने मखानेसुद्धा हलकेसे गरम करून घेतले तर त्याचीसुद्धा पावडर चांगली तयार होते. आता इथे मी छान पिकलेले आंबे घेतले, गोड चवीचे, स्वच्छ धुवून घेतले, त्याचा देठाचा भाग काढला आणि अशा पद्धतीने अलगदपणे चमच्याने त्यातली कोय बाजूला काढली, त्यातला रस बाहेर पडू न देता 2-3 आंब्यातली अशीच कोय बाजूला काढून ठेवली. आता गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये फुल क्रीम दूध घेतलं, केसर घातलं आणि दूध उकळून घेतलं. नंतर यामध्ये साखर घातली, तयार केलेली मखाण्याची आणि ड्रायफ्रूट्सची पावडर घातली आणि सतत हलवत दूध चांगलं आटवून घेतलं. दूध व्यवस्थित आटल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घातली, मिक्स केलं, गॅस बंद करून दूध गार व्हायला ठेवलं. दूध पूर्णपणे गार झाल्यानंतर या आंब्यामध्ये छान असं भरून घेतलं आणि हे फ्रीझरमध्ये 8 ते 10 तास मी सेट व्हायला ठेवलं. 8-10 तासामध्ये व्यवस्थित सेट झालं. नंतर याला पिलरच्या साहाय्याने असं पील करून घेतलं आणि याला कट करून घेतलं. बघू शकता इथे तयार होते एकदम मस्त, खायला खूप टेस्टी लागणारी मँगो कुल्फी.